जसं तुम्ही मागच्या 5 वर्षांपासून ह्या फील्डमध्ये वर्क करताय, तुम्ही खूप सगळ्या महिलांना ट्रेनिंग देताय किंवा खूप गोष्टी करताय. सो ह्यामधून तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं किंवा बऱ्यापैकी जे असतं ना, आपण जे म्हणतो की बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, जसं म्युझिक आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो गर्भसंस्कारामध्ये मेन रोल काय आहे? म्हणजे मातेचा मेन रोल आहे का अजून काही गोष्टी आहेत? नेमकं काय कसं असलं पाहिजे? हे बघा गर्भसंस्कारामध्ये मला असं म्हणायचं आहे, की गर्भसंस्कार ज्यावेळेला आपण म्हणतो, तर त्यावेळेला म्हणजे तिचा आहार, विहार, दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टी ज्या आहेत, याचा जर तिने स्वतः म्हणजे अवेअरनेस तिने ठेवला आणि त्याप्रमाणे तिने सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, तर जे काही होणार आहे, हे नॅचरलीच खूप छान होणार आहे. आपण जसं म्हणतो, की शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमाटी. आता तिच्या पोटामध्ये बीज आहे आणि ते उद्या वाढणार आहे. त्यालाही चांगली फळं, फुलं अपेक्षित आहेत, हो की नाही? आणि मग त्यावेळेला त्याच्यामध्ये जर काही रुजवायचं असेल, तर हे मी गर्भारपणामध्येच रुजवलं पाहिजे. मग ते गर्भारपणामध्ये रुजवण्यासाठी मी मी काय खाल्लं पाहिजे? मी कधी उठली पाहिजे? मी काय केलं पाहिजे? हे प्रत्येक गोष्ट करताना थोडी जी सजगता आहे ती आवश्यक आहे, असं मला वाटतं.